इथे पाहतोय थोडासा बाउन्स चेंडू पाहिला गेला, पंचांनी 2 हात समांतर केले, वाईट चेंडू घोषित केला, वाईट चेंडूने. अपरेज आपण पाहायला गेलं, शतरक्षक चेंडूचा पाठला करतो, चेंडू जातो लॉंग स्टॉप रिटर्नमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी जरूर चेंडू आपण पाहतो ढकलला गेलाय, त्या दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी धावा पूर्ण केल्यात त्या. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केले गेलेत. इथे पाहतो आपण वाईट चेंडू, 2 हात समांतर, धावसंख्या भेटेल अवांतर, आणि आपण पाहिलं गेला बाउन्सर चेंडूची घोषणा जरूर केली. प्रतिवर एक बाउन्सर चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला, यानंतर टाकला तर जरूर दंडात्मक कारवाई केली जाईल. तर मालेवाडी संघ आपण या ठिकाणी कॅप्टन, मालेवाडी संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. चला आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर आपण दुहेरी धाव, पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहिला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी आणि लगातार डॉट चेंडू, आणि यानंतर पुन्हा एकदा वाईट, लांबवली जाते षटक आपण पाहतोय. बघा आमदार ट्रॉफी मध्ये फक्त 40 संघ खेळले जाणार मित्रांनो. आता मानगाव संघाचं नाव पकडून आपण पाहिलं गेलं 26 नावं पूर्ण झालेली आहेत. 14 संघांना अजूनही आपण पाहतोय त्या ठिकाणी जरूर प्रवेश देऊया. 40 संघांना जे प्रवेश असेल 3 मे ते 7 मे या दरम्यान आमदार ट्रॉफी घडेल. यासाठी कर्जत विभागामधील जे संघ आहेत त्यांनी योगेशजी ढोले यांच्याशी संपर्क साधा. आम्ही पाहिलं गेलं 63 नावं आमच्याकडे आलेले आहेत, त्यातले 25 जणांचा ॲडव्हान्स आमच्याकडे पोहोचलेला आहे. जरूर ज्या ज्या संघाने नावं दिलेत त्यांनी आपला ॲडव्हान्स द्यायचा. 63 नावं मित्रांनो, जर कुणाला वाटत असेल काही नावं आलेत का नाही तर कॉन्टॅक्ट सगळं त्यांची नावं या ठिकाणी आहेत, तुम्ही पाहू शकता.
शॉर्ट पिच चेंडू होता. फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, युजफुल. चांगला फटका पाहतो. चेंडू जातो सीमारेषी पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. बघा, खऱ्या अर्थाने पाहिलेलं अमितच्या या कोट्यामध्ये संदीप बोराडे दमदार व्यक्ती बसलाय ना, त्याच्यामुळे दमदार बॅटिंग चालू आहे तिथे. यानंतरची मॅच कालभैरव मालेगाव विपक्ष कोंडिवडे. दोन्ही संघ आपण जरूर मध्यंतरामध्ये टॉस साठी या ठिकाणी यायचे. कालभैरव मालेगाव विपक्ष कोंडिवडे दोन्ही संघ आपण टॉस साठी मध्यंतर कालामध्ये या ठिकाणी टॉस साठी या ठिकाणी यायचे. संघ जर एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर कोंदिवडे संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी आयोजकांशी लगेच संपर्क साधायचे. तर या अर्जुन आपण आलात, धन्यवाद. तीच हजेरी बघत होतो, मला वाटलं आज कोलिवलीला आहेत का जत्रेला. कोदिवले आमच्याकडे कोदिवले आणि देविलीची जत्रा असते. इथे पाहतो आपण चांगला चेंडू. जरूर आपण पाहतो या ठिकाणी पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी या पंचांनी सांगितलं, या ठिकाणी आपण पाहिलं गेलं कमलाकर आणि अमित आपण पाहतो त्या ठिकाणी होते. पंजावरती चेंडू अधलला पंचांनी सांगितलं फलंदाजी बाद. झटका, बिग झटका. बघा, डॉक्सकॉड मैदानावरती आला काहीतरी चमत्कार घडत असतो. आज पुन्हा एकदा ते सिद्ध झालं. अमित बाद झाला. या ठिकाणी आम्ही पाहतोय आमचे संतोष दादा इसालगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आयवा जेलसाठी आपण पाहतो कूलर ठेवण्यात आलेला आहे आणि तो कूलरचा विजेता आपण पाहिलं गेलं सालिम 11 संघाचा सालिम आपण पाहतोय ते कूलरचा विजेता ठरलाय. दादांच्या हस्ते ते आपण उद्या या ठिकाणी देणार आहोत. चांगला चेंडू आपण पाहतोय. उचली घेऊन चेंडू एसटी हातामध्ये विसावला. डॉट चेंडू आपण पाहतो. 4 चेंडू आपण या ठिकाणी पहिला चौकार होता, त्यानंतर लगातार विकेट. डॉट चेंडू पाहिला गेला. पाचवा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी चांगला चेंडू पडल्यानंतर एसटी वरती आधलला फलंदाज या ठिकाणी त्रिफालाची होतोय. आणखीन एक झटका या ठिकाणी दिला जातो जय हनुमान लाडिवली संघाला. आज पाहिलं गेलं महाबली हनुमान जयंती आहे आणि खऱ्या अर्थाने इथे मोर्या 11 आपला जय हनुमान 11 मालेवाडी हा संघ या अगोदर विजयी झालाय. बघूया आपण कशा प्रकारे जय हनुमान लाडिवली संघ या ठिकाणी कशा प्रकारे आज खेळ खेळतो. या ठिकाणी भाऊजी बाद झालेत आणि जरूर संदीप सर कधीच आपण या अपेक्षा ठेवत नाहीत, पण या स्पर्धेमध्ये आपण आलात
आणि खऱ्या अर्थाने संदीप सरांनी जी फ्री सेवा संतोष दादा आज जी या ठिकाणी पुरवले, नितेश तरे यांनी 4 रात्र, अजय डारेंनी 1 रात्र, त्यानंतर संदीप बोराडे सरांनी 1 रात्र, आज मला जो सपोर्ट केला आहे यांचं मी जन्मभर आभारी आहे. त्याचबरोबर कबीरजी आत्तारी यांनी आम्हाला 5 रात्र जी फ्री सेवा पुरवणार आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. फिरोज सर यांनी जी 5 रात्र फ्री सेवा आम्हाला इकडे पुरवले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, आभारी आहोत. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू या ठिकाणी याला शेवटचा चेंडू निर्धाव टाकत असताना मानगाव संघाचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी पाहिली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती या षटकात फक्त 4 धावा आल्या. आपण पाहतो तिसरा षटक गोलंदाजी मार्कवरती हरिश्चंद्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे पाहतो शतरक्षक ताईनाथ आरामात झेल या ठिकाणी घेतला गेला. विकी या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही, फलंदाज बाद होतोय. झटका दिला गेला ज्या अनुमान लाडोली संघाला. आज लाडोली संघाची जी बॅट्समनची लाईन लेंथ आहे आम्ही दादा बदलल्यासारखी दिसली. आपण पाहतोय प्रथमेश नेहमीच सलामीला असतो, आज पाहिला प्रथमेश बराच आपण पाहतो 3-4 फलंदाज बाद झाल्यानंतर तो प्रथमेश मैदानात गेला. तिसरा षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. बाबू अर्थात प्रथमेश आपण पाहतो नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यानंतरची बिग फाईट कालभैरव मालेगाव विपक्ष कोंदुडे या 2 संघादरम्यान होईल. मिडल इनिंग मध्ये वाहतो मध्यंतरामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. स्लोवार पाहिला गेला, लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे तो कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. इथे दूरवर चेंडू होता, व्हाईट लाईन पार करून चेंडू गेला. पंचांनी धावच्या या ठिकाणी अवांतर घोषित केले, खरं त्यांचा इशारा आला होता. 2 हात समांतर. धावसंख्या 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा आपण पाहिली गेली. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं नेहमी चांगलं खेळत राहा. अपयश अनेक वेळा तुमच्या दरवाजे ठोकवत असतात, पण ते दरवाजे बंद करून यशापर्यंत जाऊन पोहोचण्याची किमया साधणं खूप महत्त्वाचं असतं. आज ज्या अनुमान लाडोली संघ धावा बनवण्यासाठी झडत आहे, कारण एकीकडे मानगाव संघ वासरेखोंडामधील हा मानगाव संघ आपण या ठिकाणी पाहतोय 2 हात करतोय. बराच कमी वेळ मानगाव संघ या ठिकाणी असतो. लाडोली संघाचे कर्जत तालुक्यातले चप्पे चप्पे माहिती आहेत, हर मैदान माहिती आहे. उद्या मित्रांनो शेवटच्या रात्री या ठिकाणी फलंदाज धावबाद होतो. शेवटच्या रात्री या मैदानावरती घुमसाना असणारे पहिली मॅच आणि दुसरी मॅच ही सुपर 6च्या 2 मॅचेस या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. आज आपण पाहतोय एक ग्रुप मधून जो संघ क्वालिफाय होईल तो संघ आपण पाहतोय पाषाणे संघासोबत सुपर 6ची पहिली मॅच खेळेल.
त्यानंतर आजच्या सी ग्रुपमधून जो संघ क्वालिफाय होईल तो मार्केवाडी बी संघाबरोबर दुसरी सुपर 6 ची मॅच खेळेल. हा जरूर जे हनुमान बारडी हा नाव आपण योगेश घ्यायचंय. मिलिंद कोलंबे जरूर 27वा नाव आला दादानो. तो नाव असेल जे हनुमान बारडी. मिलिंद कोलंबे यांचा संघ फायनल झालाय आमदार ट्रॉफीला. या दरम्यान व्यासपीठावरती आम्ही पाहतोय फ्रेंड्स ग्रुपचे सर्व सभा आमचे जावेद भाई खोत आणि त्याचबरोबर बबलू दादा नसे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2025 ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहणार आहोत. 3 मे ते 7 मे याच मैदानावरती 40 संघासाठी असेल ती स्पर्धा. पहिला क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 30,000, चतुर्थ क्रमांक 25 आणि 5वा क्रमांक 25 असेल. आपण पाहतोय कर्जत ग्रामीण संघांना 14,000 रुपये प्रवेश फी आहे आणि ओपन ग्रामीण संघांना 11 15,000 प्रवेश फी आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी प्रथमतः अनेक स्पर्धा या मैदानावरती घडल्या गेल्यात. दामत मध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या, पण प्रथमतः बाईक ठेवणार आहेत शादाबाई नजे यांच्याकडून ती बाईक असणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये किमान आपण पाहिलं 11 लाखापर्यंत खर्च होणार आहे. आणि तो सर्व खर्च आपण पाहतो शादाबाई नजे आणि फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने तो स्पर्धा आयोजित केली गेली जाणार आहे. मैदान चमचमणारे. आज जे आपण सर्कलला लाईट पाहतो ना ती बाउंड्री लाईनला पण लाईट दिसेल. या ठिकाणी पाहतो लॉंग झोन मध्ये पाहिलं गेलं. बघा कर्जत टेनिस क्रिकेट मधील अजून एक पंच आमचे मिलिंदजी कोलंबे या मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून पण शुभेच्छा आल्यात कुरंबाईला. आणि येणाऱ्या आमदार ट्रॉफी मध्ये पण आमचा संघ ठेव म्हणून त्यांनी सांगितलंय. गोलंदाज तयार. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. आपलातून गोलंदाजी लेग बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्यात जाऊन पोहोचले आमचे नितेश तरे आम्हाला सांगतात 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. फुल लेंथचा चेंडू लो फुलटा चेंडू आपण पाहिला गेला ग्लान्स केला चेंडूला. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव चित्तेके चपलाईने हरणाच्या गतीने ही दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. आणि जर आमदार चषकला आपण दोन्ही एंडने क्रिकेटचा खेळ खेळणार आहोत. दोन्ही साईडनी 2 एंड असतील त्या टायमाला. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. झेल ड्रॉप झाले आणि एका धावेने स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. या षटकातले चेंडू झालेत 4. पाचवा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे टॉस केलाय चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेली. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय.
2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. या 2 धावेने धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ते सुरेख फटका आपण पाहतोय. शतरक्षक चेंडू खाली आलाय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. प्रतिमेश बाबूच्या पारीचा अंत या ठिकाणी पाहतोय. आज मानगाव संघ आपण पाहतोय. मी तर मानगाव संघाला प्रथमतः या विभागामध्ये खेळताना पाहतोय. एक चांगली कामगिरी आपण पाहतोय. काल ड्रोनच्या सहाय्याने जो ही स्पर्धा कव्हर करण्यात आली होती MTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, मनापासून धन्यवाद त्यांचं. अफलातून 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 चला 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 चला, खूप देर झालंय. ते बोलतात ना, एखाद्या रिमोट कंट्रोलचे सेल संपल्यानंतर आहे ना, ते चॅनल थांबून थांबून चालतात. तिकडे TV फ्लॅश चालू आहे. आम्ही तुमचे रिमोट कंट्रोलचे सेल संपलेत. हा, कट केला चेंडूला. कव्हर पॉईंट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. खऱ्या अर्थाने संतोष दादा तिथं बंद TV बसले, त्याच्यामुळे थोडंसं वातावरण तिथं थंड आहे. हा संतोष दादा, त्यांच्या पेवलिंग कक्षामध्ये एक बंद TV बसले. ती इथे चालू असती ना तर मैदानामध्ये हाहाकार माजला असता, पण ती तिथं जाऊन बंद झाली. चांगला चेंडू होता. कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला गेलं. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे आपण विचार केला ना, वैभवला थांबणं गरजेचं होतं का तिथं, हा प्रश्नचिन्ह असेल. जरूर चेक केलं जाईल. ओके. आणि वैभव का थांबला, कारण वरती जो चेंडू होता, वैभव धावला असता पवन तर अगोदरच दुसरी धाव पूर्ण झाली असती. पण इथे आता बघा चेकिंग साठी आलाय. नॉट आउट आहे सर. बॅटर सेफ आहे. फलंदाज आपण तो वैभव पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. इथे चांगला चेंडू. आता या अगोदर त्याला स्ट्राईक द्यायची होती म्हणून वैभवने स्ट्राईक चेंज केली होती. चला, नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये रवाना झालाय.
इथे पाहतो सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये फटकावलाय. वैभवने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना हा फटका लगावलाय सीमारेषे पलीकडे. रस विलतीचा इथे आला षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33-34 धावांची गरज आहे विजयासाठी. ती मानगाव संघाला या दरम्यान आपण पाहतो टॉस केला जाईल. या टॉस साठी कालभैरव मालेगाव विपक्ष आपण पाहतो त्या ठिकाणी असेल कोंडुडे संघ. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी जॉईंट व्हायचे, टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील ती संदीपजी बोराडे सर. आणि या टॉस उडवण्यासाठी आपण आमंत्रित करूया त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला अर्थात आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे आणि आयबा जेलसाठी त्यांच्या माध्यमातून कूलर आला असे आमचे सर्वांचे लाडके संतोषदादा इसालगे यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला कोंडुडे संघाचा कॅप्टन, चला दादा. टॉस या ठिकाणी केला जातोय आजच्या या ग्रुपमधील सी ग्रुपमधील पहिली मॅच. चला चला जे जे खेळले त्यांनी जा फिल्डिंगला लगेच. भाऊजी जा फिल्डिंगला, आपण खेळलात ना जा. हा चला इथं ते हे नाही आपल्याकडे सबस्टिट्यूट प्लेअर नाही. चला तिथं मैदानात जायचं आणि मग मैदानात जा, पंचांना भेटा, मग या इकडे काय दुखतंय काय लागलंय ते दाखवा त्यांना. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधायचे. मालेगाव आणि कोंडिवडे दोन्ही संघाचे कॅप्टन योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधायचे. इथपर्यंत येऊ शकत नाही. एवढा तुझा कमजोर झालाय आणि एवढा तुझा कमजोर झालाय. मयूर बघ इकडं बघ. चेंडू इथे ग्रीन नेट वरती या ग्रीन नेट वरती चेंडू चॉईस केला जाईल. बॉल दे दादा, हमजा बॉल दे. ग्रीन नेट वरती चेंडू चॉईस केला जाईल. चला बॉल द्या चॉईस. इथे 3-4 वेळा बॉल चॉईस केलं चालतात. मैदानात ते 10 बॉल द्यायचे, त्यातले आपटून खराब करणार. ते भाऊजीने आम्हाला शिकवलंय का हो भाऊजी. घरची पोरगी किती वेळा दाखवायची ना 10 पोरांना. अरे जो येईल पहिला त्याच्यात गळ्यात टाकायची, टेन्शन नाही. असे आमचे संदीप बोराडे नेहमीच सर्वांना सांगत असतात. हा संदीप बोराडेंचे डायलॉग आहेत ते सगळे. हा आज ते आलेत. तुला संदीप सर तुम्हाला एक सांगू का. पहिले ना जेव्हा सायकल आली, सायकल नंतर ना एक लुना गाडी आली. लुना गाडी सायकल एमएटी नाही, एमएटीच्याकडून लुना होती. हा बैलगाडी ते शेतकऱ्याचं दैवत आहे राजा रे, त्याचं नाव नको काढू तू. मी 2 व्हीलर गाड्यांची बात करतो. ती ना पेट्रोलवरती पण चालायची सर, ती रॉकेलवरती पण चालायची. हो संदीप सर, ती गाडी आहे ना पेट्रोलवरती चालायची, रॉकेलवरती चालायची. तिचा ॲव्हरेज तेवढाच असायचा. चला आपण पाहतोय विजयासाठी
34 धावांची गरज आहे. सलामीची जोडी पाहतो मानगाव संघाकडून कैलाश आणि राहुल आडनाव सांग बघतो मला. कैलाश घारे आणि राहुल वर्लिगे. हा राहुल बद्रिगे मध्ये बंटी बद्रिगे खूप मोठं नाव आहे. यांचाच गावचा असेल तो. सक्का चुलत भाव जरूर म्हटलं जातात. म्हणजे बंटीला आता खालापूर मधून खेळून द्यायचं नाही. क्रिकेट आणि कबड्डीमध्ये मानगाव संघ माहीर आहे. आणि पाहिलं गेलं विकी मोरे मुंबई पोलीस स्पॉन्सर टी शर्ट आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये मानगाव नाव आलं ना समोर विकी होता. गोलंदाज तयार. प्रथमेश अर्थात बाबू चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट पॉइंट रिझर्व मध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षित पंतांनी सांगितलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. तमाम प्रेक्षक मायबाप या ठिकाणी बऱ्याच संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो आज है हनुमान जयंती आणि येणारे 14 एप्रिल म्हटलं गेलं विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती 134 14 एप्रिल पाहणार होता आपण. या दरम्यान स्टेप आउट करून चेंडू फटकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे बनणार दर्शक. चेंडू जातो सीमारेषा पार. लाजवाब आलेला बेहतरीन नशीबवान षटकार. पाहतो षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. क्षेत्ररक्षकाने डोक्यावरती हात मारलं. याला बोलतात गरीबी में आटा गिला. क्षेत्ररक्षण त्याचं झालं ढिला. इथे ओरपे चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक पाहिलं गेलं. प्रथमेश अर्थात बाबू चांगली कामगिरी करतोय. बघा या 4 मॅच आपण सरळ झाल्यानंतर एक ग्रुपची आपण क्वार्टर फायनल या ठिकाणी खेळवणार. 3 षटकांचा सामना असेल एक ग्रुपचा. तिथे 2 दामतचे संघ शादाब 11 दामत आणि अजमेरा दामत हे 2 संघ भिडले जातील. तिथे पुन्हा एकदा पद्धतीने दाखवली. पायांची हालचाल केली. चेंडू फेकला सीमा रेषे पलीकडे. राहुल बद्रिकेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडूला पुरेपूर ठोकला सीमा रेषा पार. 6 धावेसाठी आला हा बेहतरीन षट. आपण पाहतोय बाकी आहेत मित्रांनो. उद्या याच मैदानावरती उद्या जी शेवटची रात्र शेवटच्या रात्रीला पहिला सामना ए ग्रुप मधील क्वालिफाय संघ आणि बी ग्रुप मधील जो क्वालिफाय झालेला संघ यामधील सुपर 6 ची पहिली मॅच होईल. त्यानंतर सी ग्रुपचा क्वालिफाय मध्ये झालेला संघ म्हणजे आज जो क्वालिफाय होईल तो डी ग्रुप मधील क्वालिफाय झालेला संघ अर्थात मार्केवाडी या संघाच्या विरोधात ती मॅच त्या ठिकाणी खेळेल. पहिला सामना ठीक 6:30 वाजता या ठिकाणी सुरू होईल. सुरेख फटका देखना स्टाइलिश फटका. विराट कोहली स्टाईलने फटका लगावला. आधीपेक्षा कव्हर इधर मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4.
इथे पुन्हा एकदा सुरेख उडवलाय चेंडूला, फेकलाय वाईड लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या बाहेर, चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट, हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार. वरती झाल्यात. 34 धावांची गरज होती, 23 धावा झाल्या. 14 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जरूर. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती अजूनही 10 धावांची गरज. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. उर्फी चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो या ठिकाणी पोहोचला गेलाय. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली होती 25. शेवटचा चेंडू असले पॉवर प्लेचं दुसरं षटक. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूने आपण पाहिलं गेलं. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. इथे शॉर्ट पिच चेंडूला भिरकावला. चेंडूला तिथे माळेवाडीचे सर्व प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन चेंडू विसवला. काल मित्रांनो असा झेल पकडला असताना काल 2100 रुपये होते. पण शेवटची रात्र कोणी विसरू नका. याच रात्रीमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये काही पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्याकडून पारितोषिक आयवा जेलसाठी तेवढाच असणार आहे. इथे पाहतो आपण डॉट चेंडू आलाय. 3 धाब्यांची गरज आहे. चला यानंतर क्षेत्ररक्षण कुणाचं आहे? मालेगाव संघ तयार राहायचं. आपले खेळाडू घेऊन इथे या, उभे राहा. वेल जास्त घ्यायचं नाही. ही मॅच समाप्त होतात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि कोंडिवडे संघ आपणही फलंदाजीसाठी लगेच तयार राहायचे. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. अजूनही 2 धावेची
जबरदस्त जबरदस्त आपण पाहतोय एक धाव पुन्हा एकदा घेतली जाते आता एकाच धावीची गरज आहे स्कोर लेवल झाला इथे स्कोर लेवल झालाय इथे आपण पाहतोय चांगला चेंडू शेवटच्या काही क्षणासाठी आपण पाहतोय विकेटचं पतन बघा ज्याच्या नावाने संघ खेळतोय तो विकी मोरे मुंबई पोलीस वासरेखोंडा म्हटलं गेलं ना संदीप देवा अकॅडमी हा सर्व पोलीस जबरदस्त रेल्वे पोलीस सर्व तिकडेच भरले गेलेत आमच्या आमच्या पट्ट्यामध्ये बघितले गेले ना सर्व शर्ती आणि क्रिकेट इथे विजयी झाला मानगाव संघ त्यांचं मनापासून गोड गोड कौतुक विकी मोरे मुंबई पोलीस बाउन्सर बॅट टी शर्ट आपण पाहिले गेले होते आणि खऱ्या अर्थाने चांगलं काम त्यांच्या माध्यमातून कोंडिवडे संघ या ठिकाणी खेळताना दिसेल आमचा जितेश